नमस्कार, यश कम्प्युटर खानापूर या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा नवीन टॉपिक आहे इंडियन एअरफोर्स वायुसेना भरती अग्निवीर वायू भरती 2025। आता ही जी भरती निघालेली आहे ती अग्निवीरची भरती आहे, म्हणजे वायू एअरफोर्स मध्ये तुम्हाला अग्निवीरसाठी नवीन भरती निघालेली आहे। तर त्या भरतीसाठी एज क्रायटेरिया काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर तुम्हाला त्याची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, त्यानंतर तुम्हाला परीक्षा काय असणार आहे, त्यानंतर तुम्हाला शेवटची तारीख असणार आहे आणि हा अर्ज भरण्यासाठी जी लिंक असणार आहे ती कोणती असणार आहे। तर या सर्व विषयावरती आज आपण काय करणार आहे, लेक्चर घेणार आहे, आज आपण बोलणार आहे। तर या सर्व विषय तुम्हाला क्लिअर करणार आहे। चला तर बघूया इंडियन एअरफोर्स अग्निवीर भरती 2025। तर या भरतीमध्ये पद एकच असणार आहे, अग्निवायू इंटेक 02-2026। यामध्ये पदांची संख्या सध्या अवेलेबल दिलेली नाहीये, तर त्यासाठी आपण शैक्षणिक पात्रता बघूया काय असणार आहे। तर शैक्षणिक पात्रता असणार आहे 10वी + 12वी, 10वी झाल्यानंतर 12वी पण तुमची झाली असली पाहिजे। त्यामध्ये 12वी मध्ये 50% गुण पाहिजे तुम्हाला, किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा तुमचा झालेला असला पाहिजे 10वी नंतरचा, किंवा 2 वर्षाचा व्होकेशनलचा कोर्स तुमचा झालेला असला पाहिजे 10वी नंतरचा। आणि 12वी मध्ये इंग्रजी, मॅथ्स, भौतिकशास्त्र आणि एवढे विषय तुम्हाला 100% त्या 12वी मध्ये असलेच पाहिजे, तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येतो। त्यानंतर आपण वयाची अट बघूया। जर या भरतीला तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर जून-जुलै 2005 ते 2 जानेवारी 2009 पर्यंत यांच्या मध्येच जन्म तुमचा झालेला असला पाहिजे। तर तुमचा जन्म कधी झाला हे तुम्ही कॅल्क्युलेट करून तुम्हाला माहित असतो। त्यानंतर आपण पदाचे पे स्केल बघूया। तर पे स्केल आपल्याला पहिल्या वर्षी 30,000 रुपये प्रति महिना एवढं तुम्हाला मानधन या ठिकाणी देण्यात येणार आहे। आता या ठिकाणी मी मानधन हा शब्द वापरलाय कारण का, तर अग्निवीरसाठी मानधन दिलं जातं, पगार दिला जात नाही। त्यानंतर वार्षिक प्रत्येक वर्षाला वाढ असणार आहे। जर तुम्ही 4 वर्षानंतर काय होणार आहे, सेवानिवृत्त होणार आहे, म्हणजे रिटायरमेंट तुमची होणार आहे, तर सेवा निधी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी 10,04,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी सेवा निधी म्हणून देण्यात येणार आहे। आता पुढे आपण बघूया फॉर्म फी किती असणार आहे। तर फॉर्म फी जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यासाठी तुम्हाला, किंवा इतर सर्व कास्टसाठी, एससी, एसटी, इतर महिला व इतर सर्व कास्टसाठी तुम्हाला 550 रुपये प्लस जीएसटी 18% असे टोटल पेमेंट तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे ऑनलाईन। त्यानंतर या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार नाही। या पदाची साठी नोकरीचे ठिकाण सर्व भारतामध्ये कुठेही या ठिकाणी तुम्हाला नोकरी करावी लागणार आहे। आता या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघा। तर पहिली असणार आहे ऑनलाईन परीक्षा असणार आहे। ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर शारीरिक चाचणी असणार आहे। शारीरिक चाचणी झाल्यानंतर अडॅप्टेबिलिटी टेस्ट फर्स्ट आणि सेकंड अशा 2 टेस्ट असणार आहेत, आणि त्यानंतर असणारे वैद्यकीय तपासणी म्हणजेच मेडिकल त्याला आपण म्हणतो। तर ते मेडिकल तपासणी झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्यामध्ये परीक्षा कशी असणार आहे बघा। पहिल्या टप्प्यामध्ये जी ऑनलाईन परीक्षा असणार आहे ती कशी असणार आहे, तर विज्ञान गटाला, म्हणजे विज्ञान गटामध्ये जे आहे त्यासाठी गणित, भौतिकशास्त्र, इंग्रजी हे विषय त्यामध्ये असणार आहेत, आणि इतर गटासाठी इंग्रजी, रिजनिंग व सामान्य जागरूकता हे विषय या ठिकाणी असणार आहेत। आता त्यासाठी एकूण वेळ असणार आहे 60 मिनिटाची असणार आहे। एकूण गुण असणार आहे 70 गुणांची परीक्षा त्यामध्ये असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आहे बघा। चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण तुमचे कमी होणार आहेत। आता आपण बघूया भरतीच्या महत्त्वाच्या तारखा। तर त्या भरतीच्या महत्त्वाच्या तारखामध्ये सुरुवातीची तारीख आहे 11/7/2025 रोजी हे फॉर्म चालू होणार आहे। त्यानंतर परीक्षा असणार आहे 25 सप्टेंबर 2025 पासून पुढे परीक्षा असणार आहे। अर्ज दुरुस्त तुम्हाला करता येणार नाही। त्यानंतर शेवटची तारीख असणार आहे 31 जुलै 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता। त्यानंतर तुम्हाला अर्जाची लिंक या ठिकाणी दिलेली आहे। जाहिरातीसाठी पूर्ण डिटेल पीडीएफ या ठिकाणी दिले आहे।
PDF तुम्हाला वाचायची गरज सुद्धा नाही. कारण का तर आपण प्रत्येक सब्जेक्टवरती एकदम डिटेल माहिती आपण या आपल्या वेबसाईटवर आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या आहे. म्हणजे अशा कुठलीही वेबसाईट नाही जगामध्ये भारतामध्ये अशी कुठली वेबसाईट नाही की आपल्या वेबसाईट सारखं पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल आणि आपल्या YouTube चॅनेलवर मिळेल. आता त्यानंतर बघा, जर आपण भरतीचं सगळं ऐकल्यानंतर आपण प्रत्येक वेळेला विचारतो की सर या पदासाठी डॉक्युमेंट भरण्यासाठी काय काय घेऊन येऊ, तर त्यासाठी पण आपण इथं दिलेलं आहे. आधार कार्ड तुमचं आवश्यक आहे, त्यानंतर 10वीचं मार्कलिस्ट, 12वीचं मार्कलिस्ट, त्यानुसार पदानुसार मार्कलिस्ट, त्यानंतर तुमचं NCC सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यानंतर फोटो पाहिजे, सही पाहिजे, मोबाईल आणि ईमेल, एवढ्या गोष्टी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहेत. आता या ठिकाणी जर तुम्हाला ही आपली वेबसाईट आहे, यामध्ये 3 भाषांमध्ये ही वेबसाईट उपलब्ध आहे. इंग्लिश आहे, मराठी आहे, हिंदी. तर इंग्लिश तुम्हाला पाहिजे असेल तर इंग्लिशवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट इंग्लिशमध्ये दिसेल. तर अशा प्रकारे नवीन नवीन भरतीच्या सर्व माहिती बघण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपल्या वेबसाईटवरून या ठिकाणी फेसबुकला, इंस्टाग्रामला आणि व्हॉट्सअपला सुद्धा या पोस्ट सगळ्या तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.